नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, 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 सत्यं शिवं सुंदरा। शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, 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 प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। विद्या धन देई आम्हास, एक छंद एक ध्यास, विद्या धन देई आम्हास, एक छंद एक ध्यास, विद्या धन देई आम्हास, एक छंद एक ध्यास. विद्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती इस्लामपूर या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन कलातरंग बालमनाचा या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. या ठिकाणी प्रास्ताविकचा मान या ठिकाणी मुख्याध्यापक या नात्याने मी या ठिकाणी करत आहे. प्रथमतः आलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या इस्लामपूर गावचे उपसरपंच कैलास नाना पवार, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज संचालक आदरणीय लक्ष्मण तात्या पवार, त्याचबरोबर त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि शिक्षणाविषयी आवड असणारे आदरणीय नानासाहेब यशवंतराव जाधव, शिवामृत माजी वाईस चेअरमन अकलूज, त्याचबरोबर इस्लामपूर गावचे माजी सरपंच सन्माननीय बर्वे, त्याचबरोबर आमच्या शिक्षण क्षेत्रातून या ठिकाणी आमच्या इस्लामपूर केंद्राचे या ठिकाणी प्रभारी केंद्र प्रमुख आदरणीय खरात सर, त्याचबरोबर शिक्षक नेते गोरंडवाडी शाळेचे मुख्याध्यापक खरात सर आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं आता नाव घेणं व्यक्त करणं समजून घ्या. या ठिकाणी कार्यक्रमाला वेळ होत चाललेला आहे. आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली. या ठिकाणी आपलं पुन्हा मी या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करतो. या शैक्षणिक वर्षामध्ये 2023-24चं शैक्षणिक वर्ष आता संपत आलेलं आहे आणि या सत्रामध्ये या शाळेचा या ठिकाणी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. फार तर सांस्कृतिक कार्यक्रम घेणं जिल्हा परिषद शाळेला खूप कठीण असतं, कारण जिल्हा परिषद शाळेला अतिशय अशैक्षणिक कामे भरपूर असतात. परंतु या ठिकाणी कुठंतरी आपण चालू जमान्यानुसार अपडेट राहणं गरजेचं आहे आणि या अपडेट जमान्यामध्ये आपण देखील आपल्या जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी कुठेही पाठीमागे राहिली नाही पाहिजे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपण अथक परिश्रम करून या ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहोत. यानंतर या शैक्षणिक वर्षामध्ये आता खरं तर या ठिकाणी कार्यक्रमाला आता आपण सुरुवात झालेली आहे आणि या वर्षातला जर का आराखडा जर का सांगायचं म्हटलं तर भरपूर आहे, परंतु आपल्याला मोजक्याच वेळेमध्ये आणि मोजकं सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुन्हा मी आपल्या सर्वांचं पुन्हा हार्दिक सहर्ष स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि यानंतर ज्या
आमच्या शाळेची एक प्रेझेंटेशन पीपीटी आहे की आज आपण बरेच जण या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या इस्लामपूर भागामधील इस्लामपूर गावातील एक भागशाळा आहे आणि असे एकूण 4 शाळा आहेत आपल्या इस्लामपूर गावामध्ये आणि अतिशय 4ही शाळा मग देवरेशमाळा असेल, शेरी वस्ती असेल, पवार वस्ती असेल आणि देशमुख वस्ती असेल या शाळा इस्लामपूरच्या अंडर खाली म्हणजे जे मेन शाळा आहे त्याच्या खाली भागशाळा म्हणून मोडतात. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि प्रत्येक शाळा आपल्या परीने चांगलं कार्य प्रेझेंटेशन करण्याचा मानस करत आहेत. या ठिकाणी आमची कोणाशी स्पर्धा नाही किंवा ही नाही. प्रत्येक शाळेतील बाल कलाकाराला त्याला व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे हा सर्वांचा मानस आहे आणि आपल्या ह्या सहकार्यातून या ठिकाणी उपलब्ध झाला अशी मी ग्वाही देतो. आणि आपण या ठिकाणी एक शाळेची ज्या शाळेमध्ये वर्षभरामध्ये जे उपक्रम घेतले जातात खरं तर आता जिल्हा परिषद शाळा देखील इंग्लिश मिडियमच्या पाठीमागे राहिलेले नाहीत त्या त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी काम करतायत. आपल्या देखील शाळेमधील विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षणाबरोबर विविध उपक्रम या ठिकाणी घेत असतात आणि त्यांच्या भावी जीवनामध्ये त्याचा फायदा होत असतो. असो या ठिकाणी पुन्हा आपलं सहर्ष स्वागत करतो आणि 2 मिनिटाची या ठिकाणी आपल्याला एक चित्रफित या ठिकाणी दाखवली जाईल आणि आपल्या शाळेचं या ठिकाणी जे प्रेझेंटेशन आहे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र मांडकी शाळेचे उपक्रमण शिक्षक आदरणीय पोद्दार सर यांना विनंती करतो की पीपीटी त्यांनी सादर करावी. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. देई जीवना आकार. शाळा सुंदर सुंदर देई जीवना आकार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. ज्ञान याला जगीमान. गुणवंतांचा सन्मान. ज्ञान याला जगीमान. गुणवंतांचा सन्मान. दूर होतसे अज्ञान. ज्ञान ज्योती प्रकाशान. दूर होतसे अज्ञान. ज्ञान ज्योती प्रकाशान. पळे दूर तो अंधार. शाळा सुंदर सुंदर. पळे दूर तो अंधार. शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी. भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी. केसरीजींची प्रेरणा ही नेई
यशाच्या शिखरी केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर शाळा सुंदर सुंदर घर महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर तू विनायका तू वल्लोडेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया लंबोदर तू विनायका तू वल्लोडेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया भक्ततुंड तू गजमुखा तू सिद्धी विनायका चले एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले शत्रुओं की कतारें एक अकेले से हारे कण भी पर्वत हुआ रे श्लोक बन के जहारे नाम आया तेरा हे देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश अक्को टक्को इडी गिडी गिडिगो इडिपाय विडिपाय चिकी चकचो गिली गिली मल सुलु सुलु मल मकनक हुकु बुकु रे टुकु बुकु रे चकलक बिक्को चिक्को सिली 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 गो बगडदुम जगडदुम चिकी चकचो
देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हाँ हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ। पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। मस्ती में डोले बम बम बोले, मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना। सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए। हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे। खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। फुल आंखें बंद तो डब्बा गुल। ओए बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे। मैं भी हूँ तू भी है, ओ मैं भी तू भी, हम सब मिलके बम चिक बम 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 बम। ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना। प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया। ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया। ऊपर वाला क्या कोई कलाकार है। खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जींच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, मानसांनी मानसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना,
काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग ये नग होऊ रे बेफाम, लड लड बोलू नग दूर जरा थांब. तुरु तुरु चालू नको, जाऊ नको लांब, गुलू गुलू काला मंदी बोलू जरा थांब. मग मग ये नग होऊ रे बेफाम, लड लड बोलू नग दूर जरा थांब. पुरामध्ये हप्पापला, पट्टाचं डाळिंब हप्पापला. डोक्यामंदी बनानल, अंगात राखात सन्नानल, झिंगल झिंगल ग, अंग सार झिंगल झिंगल ग. हे झिंगलाय झिंगलाय र, अंग सारं झिंगलाय झिंगलाय र. तुम बघून काळीज होन मला करतय. तुम बघून काळीज फोन मला करतय, वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीज फोन मला करतय, वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर, मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीज फोन मला करतय, वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर, मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. कुठं कुठं नेसाल काय काय दाखवाल सांगा ना बोझनी. कुठं कुठं नेसाल काय काय दाखवाल सांगा ना बोझनी. इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला, बघायचं काय साजनी. इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला, बघायचं काय साजनी. कशाला मालक सरगच फिरूया महाराष्ट्रात फिरून. कशाला मालक सरगच फिरूया महाराष्ट्रात फिरून. माग बस की ग लवकर, मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. बुरुम 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 बुरुम. ब्रुम 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 ब्रुम.
माझ्या मनात मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सोडिला घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात मुरली वाजवितो ग कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहील उपवासी मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात मुरली वाजवितो ग कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात एका जनार्दनी विनविती राधा शरण आले तुला मी गोविंदा एका जनार्दनी विनविती राधा शरण आले तुला गोविंदा मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात मुरली वाजवितो ग कुंजवनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात अरे कान्हा रे
आलो या लई दुरून आलो या अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या अग समजा परत लई जोरात रंगत आलो या झाले झिंग 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 हे बडीशेप आणि ओवा अन रगडतना दना बनाम सूखे फ्लावर समझे क्या फायर है मैं अरे ये छोड़ घेतला की डोकं कसं
प्याले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला कटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खिलवा मला जोडीन मुंबईला फिरवा डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लढत थोड गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लढत थोड गोड होऊन मिठीत येणार का राया तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का तुझे थंड तुझे मस्करी श्रीहरी तुझे थंड तुझे मस्करी श्रीहरी दिन कान्हा तुझे रे नाही बरी दिन कान्हा तुझे रे नाही बरी
जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात नाही तरी सरी तरी भिजते अंग पाण्याने सोचो तुम्ही पलभर भी बरसे सावन जुमाने शिंपल्यांचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात सुर ही तू ताल ही तू रूठे जो चांद वो नूर है तू आंसू ही तू हंसू ही तू ओढ मनाची निहुर हुर तू रोज नवे भास तुझे वाढते अंतर श्वासात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात कधी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते सारखा राजा कधीच कोणा एकाचा नसतो तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो सह्यागिरीचा फत्तर फोडून जन्म आला लावा तू निधडी छाती कोट स्वराज्या आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा जळकोट जळकोट
शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी, 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 जय भवानी जय शिवाजी. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. होटाची लाली नी कानाची बाली, की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला, नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. आम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर, आमचा जीव हाय गाडीवर. आम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर, आमचा जीव हाय गाडीवर. नाद जीवाला हा आमच्या खरा. आज भरून चालली माझी मंजुळा, दिसती नादच खुळा. आज भरून चालली माझी मंजुळा, दिसती नादच खुळा. कितीही असू दे लोड, नाद आमचा सोड रे. नाग मोडी घाटात ओढती या लोड रे. हो कितीही असू दे लोड, नाद आमचा सोड रे. नाग मोडी घाटात ओढती या लोड रे. नाही जाऊ देत पुढं कसलाही एवढ्या हुड, नाही जाऊ देत पुढं कसलाही एवढ्या हुड. सांगतो मिशीला मी देऊन पिळा. आज भरून चालली माझी मंजुळा, दिसती नादच खुळा. आज भरून चालली माझी मंजुळा, दिसते नादच खुळा.
शिवामृत संघाचे माजी संचालक नानासाहेब जाधव, त्याचप्रमाणे सर्व देशमुख वस्ती आणि परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे हा सोहळा आयोजित करणारे सर्व शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे शाळा समिती आणि आबालवृद्ध, छोटे बालचमू आणि कलाकार, आपण बघितलं पहिल्याच वर्षी प्रथमच वर्ष आहे हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम या देशमुख वस्ती शाळेवर होत आहे. या शाळेनं अनेक गौरव प्राप्त केलेले आहेत, अनेक बक्षिसं मिळवलेली आहेत. स्वच्छ सुंदर शाळा, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनानं 2001 साली सर्व शिक्षा अभियान सुरू झालं आणि शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता अभियान या नावानं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणूनसाठी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी या अभियानाची स्थापना केली आणि त्यावेळेपासून या प्राथमिक शाळांची जी ओहोटी लागली होती पूर्वी ते उंच भरारी घ्यायला सुरू झालेलं आहे. आताच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपण बघितलं तर सेमी इंग्रजी या प्राथमिक शाळांमध्ये सुरू झालेलं आहे. त्यामुळं मुलांना पूर्वी काय होत होतं की अगदी 5वी पर्यंत इंग्रजीचं नॉलेज कसलंच नसायचं. अगदी ABCD किंवा इंग्रजी अंक 1 2 3 4 हे सुद्धा मुलांना माहीत नसायचं आणि 5वी पासून पुढं इंग्रजी शिकवलं जायचं. त्यामुळं ग्रामीण भागातली बहुसंख्य मुलं हे इंग्रजीमध्ये कच्चे राहायची आणि त्यामुळं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 11वीच्या पूर्वी 11वीला बोर्ड होतं. बोर्डाच्या परीक्षेमध्ये तिथून जवळजवळ 50% मुलं तिथंच गळ ठेवून राहायची आणि आता अलीकडे पालक सुद्धा जागृत झालेले आहेत. आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी पालक आपल्या मुलांना दररोज शाळेत पाठवतात. त्याचप्रमाणे त्या मुलांचा शाळेमध्ये दिलेला अभ्यास घेतात आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं. शासनाचं बी बहुसंख्य उपक्रम आहेत. त्या उपक्रमाबद्दल मी सांगत बसत नाही. शालेय पोषण आहार असेल किंवा आरोग्य तपासणी असेल, या महत्वाचं मुलांच्या अंगामध्ये या लहानपणापासून सर्व गुण संपन्न होण्यासाठी एक वयवर्ष 7 ते 16 या वयामध्ये मुलांच्या मेंदूमध्ये अशी चालना होती की ज्याप्रमाणे आपण ज्या पद्धतीचं ज्ञान देऊ ते ज्ञान अवगत करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये जास्त असते आणि तीच शक्ती जसं आपण जर बघितलं त्या आयुष्यभर राहिली जाते ती शक्ती. आपण बघितलं की अगदी आपलं 14 वर्षापर्यंत 15 वर्षापर्यंत जे अक्षर असेल तेच अक्षर आपलं आयुष्यभर राहतं. म्हणजे एखाद्याचं सुवाच्य अक्षर असेल किंवा एखाद्याचं खराब अक्षर असेल तेच अक्षर राहतं. तसं प्रत्येक गोष्ट हे शिकण्यासाठी हे लहानपणापासूनचं वय अगदी 14 वर्षापर्यंत अतिशय मोलाचं असतं आणि आज आपण सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत किंवा अनेक खेळाच्या स्पर्धेमध्ये आपल्या इस्लामपूर आणि पंचक्रोशीच्या सर्व शाळा भाग घेत आहेत. अगदी राज्यस्तरावर लेझिम स्पर्धा असू द्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचं नाट्य संमेलन असू द्या, सगळीमध्ये भाग घेऊन आपण या ठिकाणी या मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाव देण्याचं काम या ठिकाणी शिक्षक वृंद पालकवर्ग या ठिकाणी देत आहेत. याबद्दल
त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण जागृत झालं पाहिजे. सर्व पालकांनी, ग्रामस्थांनी, माता भगिनींनी, सर्वांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल, त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याबद्दल, त्यांच्या प्रत्येकाच्या वयानुसार त्यांना त्या त्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी जागृत राहिलं पाहिजे. फक्त शिक्षण घेऊन BA BCom ग्रॅज्युएट होऊनच असं काय नाही की शिक्षणामध्ये आपण बघितलं 10वी 12वी नंतर वेगवेगळे विभाग पडलेले आहेत आणि या सगळ्या विभागामार्फत त्यांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी आपला पाया मजबूत असणं गरजेचं आहे आणि हा पाया या प्राथमिक शाळेमधून आपल्याला मजबूत होत असतो. याच्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं रान करून या पाल्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपण सर्वजण जागृत झाला आहात त्याबद्दल या ठिकाणी मला मनापासून आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि हा स्नेहसन्मानाचा कार्यक्रम अतिशय चांगला आणि उत्कृष्टपणे या ठिकाणी ठेवला आणि या शिक्षकांचं, त्याचप्रमाणे या वस्तीवरील सर्व पालकांचं, या मुलांचं बालचमूंचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपला कार्यक्रम राहिलेला आहे त्याच्यामुळे जास्त न वेळ घेता या ठिकाणी मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती इस्लामपूर वार्षिक स्नेहसंमेलन कलातरंग बालमनाचा. आज खरं तर या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते, शिवामृत संघाचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय नानासाहेब जाधव उर्फ तात्या, त्याचबरोबर इस्लामपूर गावचे माजी सरपंच आदरणीय साहेबरावांना देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब जाधव, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजीराव देशमुख, अर्जुन पवार, सचिन पवार, सिंधुताई पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायतचे सदस्य पांडुरंग उर्फ पंडितात्या बुधावले, त्याचबरोबर विकास सोसायटीचे चेअरमन गुरु बुधावले, या ठिकाणी उपस्थित असलेले सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण गणपत पवार, त्याचबरोबर या ठिकाणचे सर्वांना एक प्रोत्साहन देणारे शंकरराव देशमुख उर्फ आमदार आणि सर्वच पालकवर्ग, जे शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय जाधव सर, त्याचबरोबर त्यांचे सहशिक्षिका आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज पवार, त्यांचे सर्व सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता पालक, पिता पालक, युवक वर्ग. आज खरं तर या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने देशमुखवरती अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. त्याचं श्रेय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय जाधव सर आणि त्यांचे सर्व सहकारी, शाळा व्यवस्थापन समिती शरद जाधव आणि सर्वच सहकारी त्या ठिकाणी सहकार्य लाभलेला आहे. खरं तर या बालचमनचा कार्यक्रम पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतो. आज त्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबर त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं या ठिकाणी कार्यक्रम केला. आज आपल्याला त्यांच्या पालकांनी घरी कधी पाहिलं नसेल एवढी कला त्यांनी आज या ठिकाणी सादर केली. मग त्या ठिकाणी सैराटमधील गाणे असतील, लावणी असेल, महापुरुषांवरती जे काही गीत सादर केलं ते असेल आणि आत्ताच जे गीत सादर केलं हे सर्व कलाकारांच्या कलांना वाव देण्यासाठी गाणी सर्व सादर केली. आणि मी म्हणेन आत्ताचं जे गाणं सादर केलं ते खरं तर शिक्षक जाधव सर आणि बैलगाडा प्रेमी आमच्यासह आमच्याही कलांना वाव देण्याचं काम जाधव सरांनी या ठिकाणी केलं. कारण एक शेतकऱ्यांचा आवडता
खेळ किंवा स्पर्धा म्हणाल तर बैलगाडी शर्यत, आणि ते आज महाराष्ट्रामध्ये आपण आवडीनं प्रत्येक ठिकाणी आवर्जून पाहतो. एक मर्दानी बैलांचा एक मर्दानी खेळ म्हणून तो महाराष्ट्रामध्ये आज संबोधला जातो. अतिशय उत्साहाने या उत्सव वातावरणात हा कार्यक्रम पार पडत असताना या ठिकाणी खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ झाला. या ठिकाणी या कार्यक्रमाला आताच ज्यांनी निवेदकांनी सूचना केली की जेवणाचाही कार्यक्रम आहे, तर खरं या देशमुख वस्तीने एक गावाचं स्वरूप आलेलं आहे आणि हे गावचं स्वरूप आणण्यामध्ये या ठिकाणी सर्वांचाच सहभाग आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जाधव परिवारातील सर्व सदस्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो की त्यांनी, आपण पाहतोय अर्ध एक पोटासाठी आपण बांधासाठी भांडण चालू असते गावोगाव, परंतु या ठिकाणी अर्धा एकर जमीन या शाळेसाठी जाधव परिवारातील सदस्यांनी या ठिकाणी शाळेसाठी दिलेली आहे. आणि ते नुसती जमीन देऊन थांबली नाही, तर या वयात सुद्धा या शाळेचा परिसर असेल, त्यांच्या घराचा बंगल्याचा परिसर असेल, महाराष्ट्रात नसेल एवढा स्वच्छतेचा भाग या शाळेमध्ये आपल्याला दिसतो जातात. मी आवर्जून उल्लेख करतो, या परिसरामध्ये सर्वच गोदावरी वस्ती असेल, देशमुख वस्ती, भोसले वस्ती, आगलेमळा, रामनगर, सर्वच गावातील पूर्ण दक्षिण भाग, त्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ते एक महाराष्ट्रामध्ये म्हणायला हरकत नाही. अतिशय स्वच्छ वातावरणात या ठिकाणी आरोग्य केंद्र उभं आहे. सर्वांना चांगल्या स्वच्छ जागेमध्ये आपल्याला उपचार घेता येतो, वातावरण स्वच्छ आहे. त्या पद्धतीनं शाळा, जर इतर शाळांमध्ये स्वच्छता असते, पण इथून या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये आदरणीय जाधव तात्यांचा खूप मोठा सहभाग या ठिकाणी असतो. आणि मी सर्वांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं इथं सर्वांना नाही, आम्हालाही एक चांगली स्वच्छतेची सवय लागली आणि सर्व परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. या वस्तीवरील शाळेसाठी मला वाटतं पाठीमागच्या बाजूला कंपाऊंड राहिलेलं आहे, तर ते आपण पुढील काळात मंजूर करून जे काही शाळेसाठी लागणारं साहित्य असेल, विविध कामं असतील, जे काही या ठिकाणी सरांच्या माध्यमातून, ते तर ग्रामसभेला आल्यानंतर सर तर बोलतात की देशमुख वस्ती शाळेवर कोणतीही अडचण राहिलेली नाही, पण तरीसुद्धा जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या प्राधान्यानं करून या शाळेचा नावलौकिक चांगल्या पद्धतीनं तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये व्हावा आणि होतोय. याच्या आधी अनेक पुरस्कार या शाळेला मिळाले, त्याबद्दल मी सरांचं, या समितीचं मी अभिनंदन करतो. आणि खास करून आत्ताच्या या कार्यक्रमामध्ये ज्या लहान मुलांनी या ठिकाणी कला सादर केली त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. इस्लामपूरकरांचा अंजीर मैदानात आला. एकेकाळी इस्लामपूरचं नाव महाराष्ट्रावर केलं होतं पाखऱ्या बैलानं. त्यानंतर या ठिकाणी इस्लामपूरचं नाव करतोय तो अंजीर. धावण्याचा निघाला तास क्रमांक 4 वर. शुभम शुभम नका समजू आम्हा पंचर, नाद आहे असा कंचन. आमच्या मातीचं मनात बसला पहिलयो खच्चर.
पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा राजशाही थाटात बैल आमचा जगतोया खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया वारी पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया तुम्ही नाहत कामचा सोडा तुम्ही नाहत कामचा सोडा पाटलांचा अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा उचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा नाद एकच 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 फक्त बैलगाड डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर भेसावची पारू नेसली गो नवा सारा भेसावची पारू नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे गेला जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे गेला
चैन। एक करे वादा तो बाहों में झूलूं तेरे बिना रैन। ऐसा ही बंगला तेरे लिए बांधू तो पाए जिया चैन। एक करे वादा तो बाहों में झूलूं तेरे बिना रैन। सदा साथ निभाऊं कहीं और न जाऊं। कभी हाथ ना आए कभी दिल में समाए, काहे सतौती है री आई आई। दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय। जय जो जय, अरे जाएगी कहाँ ये पोरी, अरे जाएगी कहाँ तेरे पीछे ये पोरा आई जो आई। आई जो आई दरिया किनारे एक बंगलो गपोरी जय जो जय। 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 ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटोमा, छम छमे पायल घुंघरू बाजन त्यारे खुटमा। ठुमक ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बाटोमा, छम छमा पायल घुंघरू बाजन त्यारे खुटमा। लाल त्यार कंगना हाथों में चूड़ी छन हरा, लाल त्यार कंगना हाथों में चूड़ी छन हरा। चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा, अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा। शरारा 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 गुलाबी शरारा। गुलाबी शरारा। भली शिड़ाई भली कड़ाई खुद में त्यारा झपकना, भली झूली रा दुई डोरों की सुट पचारा लटकना। हाँ भली शिड़ाई भली कड़ाई खुद में त्यारा झपकना, भली झूली रा दुई डोरों की सुट पचारा लटकना। एक जोड़ी में खर्च त्यारा 4,000, एक जोड़ी में खर्च त्यारा 4,000। अरे चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा, चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा। चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा। अरे झम लागे मेरी सुआ रंगीली दबारा, झम लागे मेरी सुआ रंगीली दबारा। अरे चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा, अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा। चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा, चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा। चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा। गुलाबी शरारा।
पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा तुझ्या भक्तांना विजयाचे वरदान तू दे तुझ्या भक्तांना